adoration. So now you are in the 11th, 12th standard. So there are many myths and misconception regarding the adoration. So when you go, ठीक आहे. So what you can do? कसा हेल्प करू शकता? तुमच्या पेरेंट्सला घरी जाऊन सांगायचं की आम्ही काहीतरी अटेंड केलं, काय सांगितलं आम्हाला त्याच्या बाबतीत, है ना? आणि आम्ही काय करू शकतो तर तुम्ही आपल्या सोशल मीडिया स्टेटस वरती पण टाकू शकता जर तुम्ही वापरत असाल. कसं कंट्रीब्यूट करू शकतो कोणत्या कॉज साठी चांगल्या. जेन झी आहे ना तुम्ही लोक का घरी, आणि ते घरी घेऊन जाल आणि लोकांना पण सांगाल की काय तुम्ही आज शिकला, राईट. त्या ह्यांनी आम्ही काय जास्ती लोकांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून आम्ही हा भाग घातलाय की लाईक जितक्या जास्ती लोकांना आम्ही सांगू तेवढा मेसेज पसरला पाहिजे. कारण की मला नाही वाटत की तुमच्यापैकी खूप लोकांनी ऐकलं, जरी ऐकलं असेल की आय डोनेशन, पण तुम्ही कधी बघितलं नसेल की काय आहे ना. आपल्या जवळपास कधी असं पण नसेल ऐकलं की ह्यांनी आपली दृष्टी दान केली. I'll be briefing you all about the eye donation. So before starting, I want you all, let's perform a small activity where each one of us closes our eyes for about 10 seconds. Kindly close your eyes for 10 seconds. None of us are able to see different colors. Imagine every person, how will that person be suffering from all of this? So each one of us, if that person gets a vision after a dead person dies, then that's such a noble cause that a person can do. So we'll see, get a brief idea about colors in my life. Hey, don't cry. God gave me toys. नेत्रहीनाला नेत्रदान हाच जीवनाचा अमूल्य वरदान. म्हणजे काय, प्रत्येकाने जर नेत्रदान केलं तर तो किती अमूल्य वरदान आहे ते याच्यानी कळतं. So in our country there are around lakhs of people who are blind and who require an eye, a cornea for seeing the world. So each one of us should make an promise and pledge for doing the eye donation. कुठल्याही प्रकारचं केमिकल जर डोळ्यात गेलं तर त्याच्यामुळे जर कॉर्निया सफेद पडला तर अशा केसेसमध्ये सुद्धा ट्रान्सप्लांटची गरज लागू शकते. तो पुढचा भाग पूर्ण सफेद पडून त्या कॉर्नियाला मराठीमध्ये बुबुळ म्हणतात, राईट. सो बुबुळाचं सफेद होणं हे कधी सिनारिओ आलं, दे विल गाईड यू इन अ प्रॉपर वे. तर डोळे देण्याचे नियम काय आहेत? सगळ्यात पहिलं म्हणजे प्लेज फॉर्म्स. म्हणजे प्रत्येकाने निश्चय केला असेल, जर प्लेज फॉर्म्स कोणाने भरला असेल तुमच्या फॅमिलीला माहिती पाहिजे की तुम्ही प्लेज फॉर्म भरलाय, किंवा प्रत्येक आय एका डोळ्याने आपण 2 लोकांना करू शकतो. तर इच वन ऑफ अस हॅव 2 आईज. तर तशा प्रकारे इच वन कॅन कॉन्ट्रीब्युट टू अबाउट 4 डोनर्स. याला मराठीमध्ये बुबुळ म्हणतात, राईट. सो बुबुळाचं सफेद चांदी लागली किंवा काही मेटल लागलं, जंतू संसर्ग जर झाला तर त्याच्यामुळे सुद्धा केमिकल इंजुरी, ठीक आहे. केमिकल्स, कुठल्याही प्रकारचं केमिकल जर डोळ्यात गेला ट्रान्सप्लांटची गरज लागू शकते. तो पुढचा भाग पूर्ण सफेद पडून नंतरच, म्हणजे बेबीच्या बर्थ नंतर इमिडिएटली त्याला दिसतच नाहीये, त्याचा कॉर्निया इन बिल्डच बिफोर बर्थ. तर या कॉजेसमुळे जे ब्लाइंडनेसचे कॉजेस आहेत ते मेन इम्पॉर्टंट कॉजेस आहे ज्याच्यासाठी त्या व्यक्तीला आपण जर आय डोनेशन केलं तर एका व्यक्तीने किती लोकांना, एनी आयडियाज प्लीज असला तरी पण तो व्यक्ती आय डोनेशन करू शकतो. HLA पॉझिटिव्ह मोतीबिंदू जरी असला तरीही करू शकतो. तुम्हाला चष्मा आहे तरी तुम्ही आय डोनेशन करू शकता. दिसत नाहीये तरी आय डोनेशन करू शकता, ठीक आहे. जर असे हेपेटायटिस B, C, HIV तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करू शकता. जर असं कधी सिनारिओ आलं, दे विल गाईड यू इन अ प्रॉपर वे. तर डोळे देण्याचे नियम काय आहेत? डोळ्यावर एक मॉइस्ट कॉटन, म्हणजे कॉटन घ्यायचं, त्याला पाण्यामध्ये थोडं सोक करायचं आणि डोळ्यावर ठेवायचं. दिस इज टू अवॉइड इव्हॅपोरेशन, म्हणजे ते ड्राय नाही पडायला पाहिजे कॉर्निया. त्याच्यासाठी द आय डोनेशन शुड बी डन. आणि याच्यासाठी काही जास्त वेळ पण लागत नाही. तुम्हाला जर अंतिम क्रिया वगैरे काही करायची असेल, दिस हॅपन्स विदिन 10 to 15 मिनिट्स. जास्त काही लागत नाही. तुम्हाला पहिला चांगला कॉर्निया दिला होता तो इथे आहे. तो जर या डॅमेज कॉर्नियाला काढून इथे ठेवला आणि त्याला सूचच घेतले तर या पेशंटला परत चांगली विजन येऊ शकते. तर कोण कोण करू शकतो नेत्रदान? तर सगळ्यात पहिला प्रश्न, समजा तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूला कोण पण समजा
आपल्या एखाद्याच्या घरात एखाद्याच्या कोणत्या आजी आजोबांपैकी कोणाचा मृत्यू झाला, त्यांनी ते प्रतिज्ञापत्र भरून ठेवलेलं नाहीये, तरी पण आपण काय करू शकतो? डोनेट करू शकतो का नाही करू शकत? एक जण उत्तर. ज्याला आन्सर माहिती त्यांना हात वर करा. करू शकतो. करू एज मॅटर नाही करत, पण आपण डोनेट करू शकतो. पण आपण त्यांना सांगू शकतो की एजनी काही प्रॉब्लेम नाहीये, आपण डोनेट करू शकतो. शुगरचा काही संबंध नाही, आपण डोनेट करू. त्याच्यामुळे सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण आली आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू फॉर कमिंग द फॅकल्टी अँड स्टुडंट्स. आय थँक ऑन बिहाफ ऑफ द डिपार्टमेंट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी.